राज्यामध्ये पाऊस सध्या जोरदार अनेक ठिकाणी पडतोय आणि शनिवारपासून जोरदार पाऊस पडेल असं दिसतंय, कारण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे। आज तळकोकणामध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे। पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेलाय। मुंबई आणि उपनगरामध्ये अगदी कालपासूनच हलक्या सरी बरसतात। आज सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आता मान्सूनच्या वाटचालीसाठी एकंदरीत पोषक स्थिती राज्यभरात निर्माण होतीये। त्याच्यामुळे शनिवारपासून साधारणपणे जोरदार पावसाचा अंदाज आहे। प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजय, कधीपर्यंत हा जोरदार पाऊस येईल? कारण सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे, मुख्य म्हणजे बळीराजाला त्याची प्रतीक्षा आहे। रिद्धी, खरं तर हवामान खात्याकडून वेळोवेळी सांगितलं जात आहे की 10 जून पर्यंत जे आहे ते महाराष्ट्र राज्यात जो आहे तो पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यातच आता महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आलेली की आज तळ कोकणात पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच राज्यात पुढील 3 दिवसात मोसमी वारे वाहू लागतील, म्हणजे मोसमी पाऊस जो आहे तो सुरू होईल। सगळ्यात महत्त्वाचं जसं तू म्हटलीस की बळीराजाला ज्या पावसाची आतुरता आहे तो पाऊस आता येत्या 3 दिवसात राज्यात दाखल होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच पाऊस जो आहे तो मुंबईत महाराष्ट्रात राज्यात दाखवला झाला असता, पण जे मोसमी वारे असतील किंवा पाऊस जो आहे तो गोव्याच्या किनारपट्टीवर थांबलेला गोव्यातच आहे। त्याच्यानंतर हळूहळू जो आहे तो हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळतोय आणि जसंच गोवा क्रॉस झालं त्याच्यानंतर थेट तो तळ कोकणात दाखल होईल। तळ कोकणात 2 दिवस पाऊस पडल्यानंतर मग राज्यभरात पावसाची परिस्थिती जी आहे ती सुधारली जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 दिवसात जो आहे तो संपूर्ण राज्यभर पाऊस जो आहे तो सुरू होईल अशी हवामान खात्याने शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आता जे वारे जे आहेत ते तळ कोकणाच्या दिशेने वाहू लागलेले आहेत, पण अद्याप पाऊस जो आहे तो तळ कोकणामध्ये दाखल झालेला नाही। आज संध्याकाळपर्यंत तळ कोकणात जो आहे तो पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे। सध्या गोव्याच्या किनारपट्टीवर हा पाऊस, गोव्याच्या समुद्रात जो आहे तो हा पाऊस जो आहे तो थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जी लाल रंगाची रेषा असते ती हळूहळू एकदम धीम्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळते। हे संपूर्ण चित्रण जे ते आज हवामान खात्याकडून प्रसारित करण्यात आलं त्यांच्या एक्सपोजर, आणि त्याच्यानंतर आता पुढे जाऊन या गोष्टींचं जे ते एकंदरीत आकडेवारी दिली आणि त्याच्यानंतर असं म्हटलं जाते की 10 जूनच्या आधी किंवा 10 जून पर्यंत पाऊस जो आहे तो राज्यभरात अतिशय उत्तमरित्या पडण्यास सुरुवात होईल। रिद्धी जी, निश्चित। अजय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.